लातूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदानाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच नागरिक जे आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत आणि मतदानाचा हक्क बजावत आहेत। मतदानासाठी मोठी गर्दी सकाळपासूनच झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी जे आहे ते मतदान केंद्रासमोर जे आहे त्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। मोठी गर्दी सकाळपासूनच केल्याचं देखील पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यातलं हे सगळं प्रकार आहे, चित्र आहे आणि सकाळपासूनच जिल्हा परिषदेच्या मतदानासाठी आपण पाहू शकता या सगळ्यांनी जे आहे ते मतदान केलेलं आहे। मतदानाचा हक्क बजावून हे बाहेर आलेले आहेत। सुरुवातीला सकाळपासूनच जे आहे ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदानासाठी मोठी गर्दी जे आहे ते गावागावांमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। माझ्यासोबत नागरिक आहेत। कुठल्या मुद्द्यांवरती आई मतदान केलं यावर्षी? मुद्दे कुठले होते सांगा? कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक होती आणि कशासाठी मतदान केलं? बोला. पाणी, नाले, रस्ते. हा, बरं. कुठल्या मुद्द्यांवर, कुठल्या विकासाच्या मुद्द्यांवर मतदान केलं? हा, सांगा. सर्व मतदारांना मी विनंती करतो हा. की आज मतदान आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं, तर सर्व मतदारांनी घराबाहेर पडून सर्वांनी मतदान करून हक बजावा। मी पण मतदान केलेलं आहे, हा. तुम्ही पण सर्वांनी मतदान करून आपला हक बजावा। कुठल्या मुद्द्यांवरती ही सगळी निवडणूक झाली? गावातील सर्व रस्ते, पाणी हा. आणि सर्व सोयी सुविधा यासाठी मतदानाला या हा. असं माझं सर्व मतदाराला आवाहन आहे। बरं. कुठल्या मुद्द्यांवरती सर ह्या निवडणुका झाल्या असं वाटतं तुम्हाला जिल्हा परिषद? लोकांच्या जी समस्या येतात ते त्यांनी सोडवाव्या। हा. लोकांच्या जी आर्थिक समस्या येतात त्यांनी सोडवाव्या। पाणी, रस्ते, नाली, घरोघरी जाऊन विजिट करावी, त्यांची समस्या विचारावी। हा. या मुद्द्यावरती आम्ही मतदान केलेलं आहे। खरं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी सकाळपासूनच झाल्याचं पाहिलं। त्यामुळं जे आहे ते यावर्षी दरवर्षीच्या पेक्षा तुलनेत जास्त मतदान होतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महानगरपालिकेनंतर जे आहे ते पुन्हा एकदा जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना पाहायला मिळाला आणि त्यासाठी आता मतदार देखील उत्सुक झालेले आहेत। या ठिकाणी येऊन मतदान करताना पाहायला मिळत आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि अपडेट पाहण्यासाठी आमच्यासोबत जुळून राहा। धन्यवाद।